यंदा होळी 2 मार्चला की 3 मार्चला साजरी करायची आहे हा खूप जणांना प्रश्न पडलेला आहे. कारण या दिवशी चंद्रग्रहण आणि भद्राकाळ असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडालेला आहे. तर हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:07 संपेल. अशा प्रकारे 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल. पंचांगानुसार 3 मार्च रोजी पहाटे 1:25 ते 4:30 पर्यंत भद्रकाळ चालेल. भद्रकाळ दरम्यान पूजा करण्यास शास्त्रामध्ये मनाई आहे. त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करू शकता. म्हणजेच यंदा 2 मार्च रोजी होळी आहे. आता आपण पाहूया होळी दिवशी कोणते उपाय करायचे आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घेऊन घरात फुंका व थोडी घरात बांधून ठेवावे. याने घरात वाईट शक्ती राहणार नाही. तसेच काळे तीळ, नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीत जाळा व थोडासा ऊस होळीत टाकावे. तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण जे पैसे टाकतो एखादा सिक्का घरी घेऊन या तिजोरीत ठेवा. यामुळे घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. तसंच ज्या लोकांना नोकरी लागत नाही किंवा प्रमोशन होत नाही त्यांनी होळी दिवशी हा उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी 9 हिरवे लिंबू घ्या. घरातच एक लिंबू आपल्यावरून 7 वेळा उलट्या दिशेने उतरवा. होळी जळत असताना एक लिंबू डाव्या हाताने होळीत टाका आणि होळीला 7 प्रदक्षिणा मारा आणि तुमची नोकरी मनोकामना बोला आणि घरी या. असे केल्याने तुमच्या नोकरीतील अडचण दूर होईल आणि तसेच प्रमोशनचे जे काही अडचणी असतील ते दूर होतील. तसंच होळीच्या दिवशी वाईट शक्तींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे. होळी विशेष उपाय वाईट शक्ती आहे किंवा नजर दोष आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे. होळी दहन होताना 1 मूठ काळे तीळ होळीत टाकावे. यामुळे वाईट शक्ती दूर होते. तसंच तुम्हाला सारखी भीती वाटत असेल किंवा मानसिक त्रास होत असेल त्यांनी होळीच्या दिवशी रात्री नरसिंह स्तोत्र 11 वेळा वाचायचे आहे. त्याने तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि मानसिक त्रास दूर होईल आणि मनातील भीती जाईल. तसंच ज्यांच्या घरात नकारात्मकता ऊर्जा आहे असे वाटत आहे त्यांनी होळीच्या दिवशी घरी तुळशीतील छोटेसे रोपटे घेऊन या आणि त्याला घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत लावा. त्याला दिवा लावा आणि हा उपाय केल्याने नकारात्मकता ऊर्जा दूर होईल. ज्यांना शत्रूचा नाश म्हणजे शत्रूंचा त्रास होत आहे, शत्रूंचा नाश करायचा आहे त्यांनी होळी दिवशी एक पत्रावळी घ्या. त्यावर काळ्या काजळाने शत्रूंचे नाव 2 वेळा लिहा आणि रात्री होळी जळत असताना त्यात ती पत्रावळी टाकून शत्रू पण राख होईल. जर शत्रूंचं नाव माहीत नसेल तर गुप्त शत्रू असं लिहून जाळून टाकावे. यामुळे शत्रू नाश होईल. तसेच तुमच्या आयुष्यात दुःख संपेना झालं, दारिद्र्य असेल, दुःख असेल तर त्यांनी होळीच्या दिवशी सायंकाळी 1 सफेद मूठ तीळ पिंपळाखाली अर्पण करा आणि गव्हाच्या पिठाचा दिवा करून गाईचे तूप टाकून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. याने आयुष्यातील दुःख संपते. तसेच ज्या व्यक्तींचे घरात कुणाशीच पटत नाही, कंटिन्यू वाद होतात त्यांनी होळी दिवशी हा उपाय करायचा आहे. घरात जेवढे लोक आहेत त्यांच्या नावाने प्रत्येकी 2 गहू दाणे घ्या व 1 लवंग घ्या आणि रात्री होळी जळत असताना त्यात टाकून द्या. घरात एकत्र वातावरण होईल आणि वातावरण प्रसन्न होईल. तर तुम्ही ह्या होळीला म्हणजेच उद्या मी जे आता सांगितलेले उपाय आहेत ते करून पाहावे. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. धन्यवाद आणि सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा.